जिम करताय, डायट पाळताय, पण गोड खायची इच्छा थांबत नाही? काळजी करू नका. आज आपण बनवणार आहोत हाय प्रोटीन मखाना चॉकलेट कुल्फी. हेल्दी आहेच, साखर अजिबात वापरणार नाहीये, विदाऊट साखर, पण चवीला अप्रतिम आहे. आणि खास करून लहान मुलांसाठी ही रेसिपी खूप हेल्दी आहे. नक्की एकदा घरामध्ये ट्राय करून बघा. चला तर या हेल्दी रेसिपीला पटकन सुरुवात करूया. सगळ्यात आधी एक बाउल घेतलाय, त्याच्यामध्ये 1 कप इतकं मखाना ॲड करायचा आहे. 1/4 कप इतकं सनफ्लॉवर सीड ॲड करायचे आहेत. त्यानंतर 10 ते 12 काजू आणि 5 ते 6 इथे मी खजूर घेतलेला आहे. त्याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे आणि अर्धा कप इतकं दूध ॲड करून हे थोड्या वेळासाठी भिजत ठेवायचं. आपल्याला अर्ध्या तासासाठी भिजत ठेवा किंवा 10 ते 15 मिनिटासाठी भिजत ठेवलं तरी चालेल. आता याच्यामध्ये आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर 1 टेबलस्पून इतकं लिटल जॉयचं पावडर ॲड करायचं आहे. तर बघा हा प्रोटीन पावडर आहे, तो मी इथे ॲड करून घेतलेला आहे. एकतर हा चॉकलेटी आहे, त्यामुळे मी ॲड करून घेतलेला आहे. वरून हेल्दीसुद्धा आहे. मुलांना चॉकलेटी फ्लेवर खूप जास्त आवडतो आणि मुलं आवडीने खातात. त्यासाठी मी 1 टेबलस्पून इतकं ॲड करून घेतलेला आहे. जर तुमच्याकडे असेल तर ॲड करून घ्या, नसेल तर स्किप करून घेतला तरी चालेल. तर बघा सगळं मिक्स करून बाजूला ठेवून घेतलंय. आता गॅसवर एक कढई ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा लिटर इतकं दूध ॲड करायचं आहे. तर बघा इथे मी अर्धा लिटर इतकं दूध घेतलेलं आहे. आता दुधाला छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तर थोडंसं आधी आपण ढवळून घेऊया म्हणजे बुडाला लागणार नाही. आता दूध जोपर्यंत गरम होतोय छान तोपर्यंत दुधाला कंटिन्यूअसली याला ढवळत राहायचं आहे आणि दुधाला 10-15 मिनिटापर्यंत छान आटवून घ्यायचं. खूप जास्त वेळ आटवायचं नाही. फक्त 10 ते 15 मिनिटापर्यंत दूध थोडंसं घट्ट होईल तोपर्यंत आटवायचं आहे. दूध छान घट्ट झालेलं आहे. दुधाला मी आटवून घेतले 10-15 मिनिटापर्यंत. तर बघा इथे आपले मखानासुद्धा छान ड्रायफ्रूटसुद्धा भिजले आहेत. ते आपल्या मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला 1 टेबलस्पून इतकं कोको पावडर ॲड करायचं आहे आणि मिक्सरला लावून एकदम फाईन बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तर बघा इथे एकदम स्मूथ पेस्ट तयार करून घेतलेली आहे. तुम्हाला मी थोडीशी दाखवून देते. याच्यामध्ये ना थोडे-थोडे ड्रायफ्रूटसुद्धा राहिले आहेत, पण अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. ज्यावेळेला आपण परत एकदा मिक्सरला फिरवून हा सगळा बॅटर त्यावेळेला पूर्ण स्मूथ बॅटर तयार होईल. तर बघा दूध बऱ्यापैकी घट्ट झालेला आहे आणि आता जो आपण बॅटर तयार करून घेतलेला आहे ड्रायफ्रुट्स मखानाचा, तो याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे प्रोटीन पावडर असेल, तर तुम्ही प्रोटीन पावडर ॲड करा. नसेल तर इथे तुम्ही कोको पावडर ॲड करून घेतला तरी चालेल. तर बघा आपला दूध पण बऱ्यापैकी रिड्यूस झालेला आहे आणि जी आपण पेस्ट तयार केलेली आहे ड्रायफ्रूटची ती सुद्धा रेडी आहे. तर हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. लगेच ती पेस्ट दुधामध्ये ॲड करायची आहे. कंटिन्यूअसली याला ढवळून शिजवून घ्यायचं आहे. जोपर्यंत छान थिक होत नाही तोपर्यंत शिजवायचं आहे. ढवळत राहायचंय म्हणजे बुडाला पण लागणार नाही आणि याच्यामध्ये गुठळ्या पण होणार नाही. नाहीतर तुम्ही ढवळणार नाही याला, शिजवून घेणार नाही व्यवस्थित, तर याच्यामध्ये भरपूर साऱ्या गुठळ्या होतील आणि व्यवस्थित तुमचा बॅटर तयार होणार नाही. जवळपास हे आपल्याला शिजवून घ्यायला या कन्सिस्टन्सीमध्ये याला 10 मिनिट लागतात. कंटिन्यूअसली ढवळत जायचं आणि शिजवून घ्यायचं. आता मी या स्टेजवर गॅस बंद करून घेतलेला आहे आणि बॅटर जोपर्यंत पूर्णपणे थंड होत नाही तोपर्यंत थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर अजून हा घट्ट होणार आहे. त्यासाठी एकदम पण घट्ट करू नका. या स्टेजवर गॅस बंद करून घ्या. आणि तुम्ही इथे बघू शकता पूर्णपणे बॅटर थंड झालेला आहे. आता हे आपल्याला एकदा मिक्सरला लावून फिरवून घ्यायचं आहे. तर बघा परत एकदा मी मिक्सरचा पॉट घेतलेला आहे. याच्यामध्ये हा पूर्ण बॅटर ॲड करून घेणार आहे. हवं तर तुम्ही असंही सेट होण्यासाठी ठेवू शकता. पण मी एकदम स्मूथ बॅटर तयार करून घेणार आहे. परत मिक्सरला लावून घेते. पल्स मोडवर फिरवायचं यावेळेला आणि बघा खूप स्मूथ असा बॅटर इथे तयार झालेला आहे. 4-5 वेळेस पल्स मोडवर फिरवून घ्यायचंय. बंद चालू करायचं आणि फिरवून घ्यायचं आणि इथे माझ्याकडे ना कुल्फी मोल्ड आहे. त्याच्यामध्ये हे बॅटर मी भरून घेतलेलं आहे. आता याच्यावरून आपल्याला फॉइल पेपर लावून घ्यायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये आईस क्रिस्टल जमणार नाहीत. एकदम स्मूथ अशी कुल्फी बनवून तयार होईल. सगळ्या कुल्फी मोल्डवर आपल्याला हे लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित हाताने रॅप करून घ्यायचं आहे. तर आपले कुल्फी मोल्ड इथे तयार झालेत. इथे मी 3 कुल्फी मोल्ड भरून घेतलेले आहेत. बाकीचा जो बॅटर आहे एका डब्यामध्ये मी तुम्हाला सेट करून दाखवणार आहे. जशी आपण मार्केटमधून आणून खातो की नाही तशी सुद्धा मी बनवून दाखवणार आहे. त्याआधी आपण याच्यामध्ये कुल्फी स्टिक लावून घेऊया आणि हे आता आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवून घ्यायचं आहे. एकतर 7 ते 8 तासासाठी ठेवा किंवा ओव्हरनाईट ठेवून घेतलं तरी चालेल. तर बघा माझ्याकडे ना एक कंटेनर आहे त्याच्यामध्ये मी हे भरून घेतलेलं आहे आणि याच्यावरून आपल्याला फॉइल पेपर लावून घ्यायचा आहे. फॉइल पेपर लावल्याने एकतर आईस क्रिस्टल जमत नाही, एकदम क्रीमी स्मूथ अशी आईस्क्रीम बनवून तयार होते. त्याच्यावरून झाकण लावायचं एकदम टाईट आणि फ्रीझरमध्ये ठेवून घ्यायचं हे सुद्धा.
तर बघा उरलेलं जो थोडंसं याच्यामध्ये जे कुल्फीचं बॅटर होतं ना, त्याच्यामध्ये मी 1 ग्लासभर दूध ॲड केलेलं आहे आणि शेक करून घेतला आणि ग्लासमध्ये मी मुलांना पिण्यासाठी देणार आहे. अप्रतिम टेस्ट असते. मुलांना तर आवडतेच, पण तुम्ही मोठेसुद्धा एकदा तुम्ही या पद्धतीने ही प्रोटीन कुल्फी बनवून बघा आणि हा प्रोटीन शेक बनवून पिऊन बघा. तुम्हाला सुद्धा खूप जास्त आवडणार आहे. तर बघा ओव्हरनाईट मी फ्रीझरमध्ये कुल्फी ठेवून घेतलेली आहे. छान सेट झालेली आहे आणि मी मॉर्निंगला तुम्हाला ही दाखवतीये. खूपच सुंदर कुल्फी इथे सेट होऊन तयार आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला मोल्ड हाताने थोडंसं रब करायचं आहे. त्यानंतर डिमोल्ड करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता किती क्रीमी, किती मलाईदार अशी कुल्फी इथे बनून तयार झालेली आहे. वरून हेल्दीसुद्धा आहे. तर बघा इथे मी पहिली कुल्फी तुम्हाला डिमोल्ड करून दाखवलेली आहे आणि आता लगेच दुसरी कुल्फीसुद्धा इथे डिमोल्ड करते त्याच पद्धतीने. थोडंसं हाताने रब करायचं आणि त्यानंतर कुल्फीला काढून घ्यायचं आहे. ही आपली दुसरी कुल्फी आणि ही आपली तिसरी कुल्फीसुद्धा इथे मी तशाच पद्धतीने काढून दाखवलेली आहे. आहे की नाही एकदम क्रीमी, सॉफ्ट जशी मार्केटमधून आणतो तशाच पद्धतीची इथे कुल्फी बनवून तयार झालेली आहे. आता मी तुम्हाला जी आपण एका डब्यामध्ये सेट केली आहे ती सुद्धा दाखवते काढून. तर बघू शकता तुम्ही किती क्रीमी, किती छान अशी मलाईदार कुल्फी बनवून तयार झालेली आहे आणि मेन म्हटलं तर हेल्दी आहे. मुलांसाठी खूपच छान आहे. नक्की एकदा घरात ट्राय करा आणि ही जी मी डब्यात सेट केली आहे, ती तर खूपच छान, खूपच क्रीमी अशी इथे सेट झालेली आहे. तर बघा इथे मी स्कूप करून घेतलेला आहे आणि ही ज्यावेळेला आपण डब्यातली काढतो की नाही, त्यावेळेला 10 मिनिटासाठी फ्रीझरमधून काढल्यानंतर थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा. त्यानंतर स्कूप करून खा. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. थँक